वनक्षेत्र म्हणजे सर्व प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आणि या नैसर्गिक अधिवासाला समृद्ध करणाऱ्या अनेक परिसंस्थांपैकी एक म्हणजे गवताळ परिसंस्था। नैसर्गिक अन्नसाखळीवर निर्भर असणाऱ्या पशूंच्या विकासासाठी जंगलातील गवताळ क्षेत्र महत्त्वपूर्ण ठरतं। काही प्रमाणात निसर्गतः उगवल्या जाणाऱ्या वनस्पती, गवत, झाडं, झुडपं हेच त्यांचं खाद्यान्न। परंतु आता वनातील पशुपक्ष्यांची वाढती संख्या आणि जैवविविधतेचं पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व लक्षात घेता गवताळ प्रदेशाचं योग्य व्यवस्थापन ही एक महत्त्वपूर्ण बाब झाली आहे। त्या दृष्टीनं वनविभागानं विविध उपाययोजना राबवल्या आहेत। वनपरिक्षेत्रातील अंतर्गत परिसरात अशा प्रकारच्या गवताळ प्रदेशाचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी वनविभागानं पावलं उचलली आहेत। नैसर्गिकपणे वाढणारी आणि मशागत करून तयार केलेली अशी 2 प्रकारची कुरणं असतात। कृत्रिमरित्या वनातील जमिनीवर कुरण विकास व्हावा यासाठी वनविभागामार्फत बियांची पेरणी केली जाते। हे कुरण योग्य प्रमाणात आणि गुणवत्तापूर्ण असावं यासाठी त्याची विशिष्ट पद्धतीनं लागवड व जोपासना केली जाते। वनांतर्गत असलेली जमीन पोषक असल्यामुळे या ठिकाणी उत्तम प्रतीच्या कुरणांची निर्मिती केली जाते आणि त्यातूनच या गवताळ परिसरावर अवलंबून असणाऱ्या पशुपक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांच्या संवर्धनास मदत होते। त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षण संवर्धनात सुद्धा या गवताळ परिसंस्था महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात। मृदा संवर्धन, जलसंवर्धनासाठी कुरण विकास क्षेत्र महत्त्वपूर्ण ठरतं। यामुळे जमिनीचा दर्जा उच्च प्रतीचा होतो, जमिनीची सुपीकता वाढते, भूजल पातळीमध्ये वाढ झालेली लक्षात येते। सूक्ष्म पाणलोट विकास आणि माथा ते पायथा हे तत्व अवलंबिलं तर त्याचा फायदा सर्व स्तरावर होतो। ज्या ठिकाणी दुष्काळ आहे, अवर्षण प्रवण क्षेत्र आहे, तेथे जलसंवर्धनासाठी कुरण क्षेत्र फायदेशीर आहे। ओसाड प्रदेशातील माळरानं आणि कुरण क्षेत्र वन्यजीवांसाठी महत्त्वाची ठरतात। ओसाड भागात जर वृक्ष लागवड केली तर त्यामुळे वन्यजीवांना संरक्षण मिळतं। अशा माळरानांमुळे शाकाहारी आणि मांसाहारी वन्यजीव शहराकडे किंवा शेताकडे जाण्यास परावृत्त होतात। परंतु या कुरण क्षेत्राचा फायदा सर्व जीवांना व्हावा यासाठी कुरण विकास प्रदेशाचं योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे। या गवताळ परिसंस्थेच्या विकासात स्थानिकांच्या सहभागातून प्रतिवर्षी सुमारे 600 हेक्टर क्षेत्रात कुरण विकास केला जातो। अशा प्रकारे उत्तम व्यवस्थापनातून गवताळ प्रदेशाची निर्मिती साधल्यास सर्वोत्तम गवताळ परिसंस्था विकसित करणं शक्य होईल। त्यातून पर्यावरण संवर्धन आणि पर्यायानं जैवविविधता संरक्षण संवर्धनात महाराष्ट्र अग्रेसर ठरेल।